नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल आजचा आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती होणार आहे, राईट. उद्या म्हणजे सोमवारी जे मार्केट ओपन होणार आहे त्यासाठी आपलं काय व्हाय राहिलं पाहिजे, त्यासाठी आपलं काही प्लॅनिंग राहिली पाहिजे. ह्या व्हिडिओमध्ये आपण इन डिटेलमध्ये ते डिस्कस करणार आहोत. ओके, सो चला तर मग सुरू करूया. आता इंडियन मार्केट डिस्कस करण्यापूर्वी सर्वात महत्त्वाचं असतं आपलं ग्लोबल मार्केट. ग्लोबल मार्केटमध्ये काय चालू आहे, ग्लोबल मार्केटमध्ये कशा मुवमेंट आल्या, राईट, ते सर्वात महत्त्वाचं असतं. त्यानंतर आपल्याला इंडियन मार्केटकडे यायचं असतं आणि इंडियन मार्केटचा व्ह्यू आपल्याला क्लिअर होतो त्याच नंतर. ओके, आता ग्लोबल मार्केट म्हटलं की इंडियावरती सगळ्यात जास्त इम्पॅक्ट होतो तो युएसचा. तर त्यासाठी सर्वात महत्त्वाचं असतं युएस मार्केट. युएस मार्केट म्हटलं की डाऊ जोन्स. आता डाऊ जोन्स मध्ये काय चाललंय, ओके, ज्या प्रकारे आपल्याला लास्ट व्हिडिओ पण गेले त्याच प्रकारे इन डिटेलमध्ये त्या व्हिडिओमध्ये आपण व्यवस्थित डिस्कस केलं होतं, राईट. आपला जो व्ह्यू होता तो लॉंग टर्म कडून शॉर्ट टर्म कडे होता, राईट. आणि आपण इन डिटेलमध्ये त्यामध्ये बघितलं होतं की मार्केटमध्ये काय नव्हतं, मार्केटमध्ये जी बायरची स्ट्रेंथ आहे ती स्ट्रेंथ कुठेही नव्हती. ओके, तुम्ही बघितलं असेल, मी इथे बोललो होतो की इथे मार्केटमध्ये अप तर जाईल पण ह्या इथे मुवमेंटला स्ट्रेंथ नाही. इथं जर बघितलं आणि इथं जर बघितलं, मग मार्केटमध्ये स्टेबिलिटी नव्हती. मेन म्हणजे ती स्टेबिलिटी मार्केटमध्ये येणं कुठंतरी गरजेचं होतं, राईट. आणि त्यानंतर ती स्टेबिलिटी मार्केटमध्ये आली, त्यानंतर मार्केट व्यवस्थित ऍव्हरेजिंग झालंय, राईट. आता जर बघितलं तर डाऊ जोन्स कुठेतरी बऱ्यापैकी ऍव्हरेजिंग झालंय, म्हणजे बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा जवळजवळ 65% डाऊ जोन्स काय झालंय, ऍव्हरेजिंग झालंय. तुम्ही बघू शकता आणि इथे एकदम स्ट्रॉंग मुवमेंट आपल्याला बघायला भेटू शकते. असं नाही की मार्केट डायरेक्ट हाय राय ब्रेक करेल, असं होणार नाहीये लगेच, राईट. बिकॉज मार्केटमध्ये ऍव्हरेजिंग जर हवी असेल तर 50,000च्या लेवलला डाऊ जोन्सला यावंच लागेल, त्याच नंतर इथे एकदम स्ट्रॉंग ऍव्हरेजिंग होईल. पण त्याआधी डाऊ जोन्स जर बघितलं आपण तर तुम्ही बघू शकता, वेट जस्ट मिनिट, इथे काय झालं, काल व्यवस्थित मार्केट डाऊन साईडला आलं. डाऊन साईडला आल्यावरती हे बघा, इथे एक स्ट्रॉंग एसएल हंटिंग एरिया होता त्या एरियामध्ये, आणि एकदम व्यवस्थित शार्प मुवमेंट तिथे भेटत होती. बिकॉज इथे एक एसएल हंटिंग एरिया होता, राईट. तो एसएल हंट झाला थोडासा, राईट. लिक्विडिटी ग्रॅप सुद्धा नाही झाली. इथलची लिक्विडिटी नक्कीच ग्रॅप झाली बिकॉज ब्रेकआउट स्ट्रक्चर आलं आणि गॅप डाऊन स्ट्रॉंग मुवमेंट आली. आता गॅप डाऊन स्ट्रक्चर आलं, आता इथे व्यवस्थित समजायला पाहिजे, इथे एकदम स्ट्रॉंग गॅप डाऊन आलं. गॅप डाऊन आल्यानंतर ही लिक्विडिटी ग्रॅप झाली. ग्रॅप झाली म्हणजे याला ब्रेक केलं. जसं ब्रेक केलं लेटेस्ट मागचा एसएल हंटिंग एरिया कोणता आहे हे बघा, इथे काय आहे, स्ट्रॉंग लिक्विडिटी आहे, राईट. ड्रॉप आला, ड्रॉप नंतर बेस तयार झाला, एकदम स्ट्रॉंग रॅली इथनं आली होती. सो इथे एकदम स्ट्रॉंग एसएल हंटिंग एरिया आहे, राईट. प्लस इथे एक फेअर व्हॅल्यू गॅप होता, प्लस इथे एकदम स्ट्रॉंग ऑर्डर ब्लॉक होती, राईट. त्या ऑर्डर ब्लॉकला मार्केट फक्त आणि फक्त टॅप झालं. टॅप नंतर एकदम स्ट्रॉंग मुवमेंट आपल्याला बघायला भेटली डाऊ जोन्स मध्ये. ओके, आता डाऊ जोन्स जर बघितलं तर डाऊ जोन्स इथून खूप बऱ्यापैकी एकदम ठीकठाक सी साईडला मुवमेंट येऊ शकते, बिकॉज डाऊ जोन्स मध्ये इथे ठीकठाक स्ट्रेंथ आहे. जर इथून जर सी साईडला मुवमेंट आली तर पहिलं रिजेक्शन जे राहील, पहिलं रिजेक्शन हा राहील, एकदम छोटासा टार्गेट लावतो मला, पहिलं हे रिजेक्शन राहील कोणता, 52,533 एकदम स्ट्रॉंग रिजेक्शन राहील. आणि तिथून जर डाऊन साईड आली मार्केटमध्ये तर तुम्ही बघू शकता 1 आवर मध्ये आपल्या व्यवस्थित दिसेल. थोडस नेटवर्क इश्यू आहे, राईट. हे बघा, बघू शकता तुम्ही, इथून जर आलं तर इथं पहिलं रिजेक्शन राहील आणि तिथून एकदम स्ट्रॉंग मुवमेंट डाऊन साईडला येऊ शकते. ओके, सो आता हे झालं डाऊ जोन्स. डाऊ जोन्स नंतर जर बघितलं याचं आपलं नॅसडॅक. नॅसडॅक मध्ये काय चालू आहे ते सर्वात महत्वाचं आहे. नॅसडॅक मध्ये बघा तमाशा कसा झालाय. नॅसडॅक मध्ये जे बोललो होतो एक्झॅक्ट आपलं मार्केट जे चालू आहे ना व्यवस्थित, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही कसं शिकतात ते मला नाही माहित, ओके, पण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकवतो की बाबा इथे काय केलं पाहिजे आणि तिथे काय केलं पाहिजे, आणि जो व्यवस्थित नोट्स काढेल त्याला एकदम एक्झॅक्ट समजेल. ओके, आणि जर डाऊ जोन्स बघितलं त्यानंतर तिथं काय होतं, एकदम स्ट्रॉंग डाऊन साईड आली, राईट. आता नॅसडॅक बघा, नॅसडॅक मध्ये काय चालू आहे, हा जो एरिया आहे मी काय बोललो, हा जोपर्यंत ब्रेक होत नाही आणि जर हा जर याचा प्रॉक्सिमल एरिया ब्रेक केला तर मार्केट डायरेक्ट इथे येईल, राईट. सो आणि ज्यावेळेस तिथे येईल तर 24,024चा एकदम स्ट्रॉंग युनिट नंबरचा सपोर्ट आहे. आणि बिकॉज मार्केटमध्ये जर मी नॅसडॅक मध्ये जर बघतोय, नॅसडॅक मध्ये मला इथे स्ट्रेंथ दिसत नाही, राईट. आणि नॅसडॅक जर पडलं, राईट, कुठेतरी डाऊ जोन्स मध्ये आहे स्ट्रेंथ, पण जर नॅसडॅक डाऊन ओपन झालं तर ध्यानात ठेवा त्याचा इम्पॅक्ट कुठेतरी डाऊ जोन्स वरती सुद्धा होऊ शकतो. आणि जर इथून जर डाऊन साईड मुवमेंट आली तर डायरेक्ट 24,024चा एकदम स्ट्रॉंग सपोर्ट आहे. आणि त्यानंतर मार्केटमध्ये एकदम स्ट्रॉंग ॲव्हरेजिंग होईल आणि त्यानंतर मार्केट कुठेतरी हायर हाय ब्रेकच्या दिशेने जाऊ शकतं. पण एकदम जर स्ट्रॉंग सपोर्ट हवा असेल तर मार्केट डायरेक्ट 22,000पर्यंत क्रॅश. आणि आहे वर्ल्ड मार्केटमध्ये कुठेतरी एक क्रॅश मला प्रेडिक्ट होतं, राईट. ठीकठाक क्रॅश होईल, राईट. त्यामुळे कुठेतरी होल्डिंगच्या नादी लागू नका. जर तुम्ही बघितलं तरी बघा
22,700 एकदम स्ट्रॉंग सपोर्ट आहे, बिकॉज ऍव्हरेजिंगच मार्केटमध्ये नाही. तुम्ही बघू शकता ज्यावेळेस पण असं होतं तर मार्केटमध्ये एकदम स्ट्रॉंग मुवमेंट येतात आणि ज्या स्ट्रॉंग मुवमेंट आहेत त्या खूप जास्त मोठाल्या असतात, राईट. जर एकदम स्ट्रॉंग गॅप डाऊन मुवमेंट झाली 2-3 हजाराचा जर डाऊन साईड मुवमेंटला बघायला भेटली, राईट, तर मार्केटमध्ये एकदम स्ट्रॉंग डाऊन साईड बघायला भेटू शकतो. आता 29 तारखेला ऍडव्हान्स जीडीपी आहे, राईट, तो प्रेडिक्ट झालाय, राईट. त्यानुसार काय येतं काय नाही त्यामध्ये आपल्याला समजूनच, राईट. जर आपण बघितलं फेडरल बँकचा फंड रेट येणार आहे, राईट, तो जवळजवळ फॉरकास्टर जे आहे त्या फॉरकास्टरने सांगितलंय की रिफंड 75% यायला पाहिजे, राईट. आणि प्रिव्हियस जो होता तो पण 3.75च होता. पण आता काय होतं ते खूप महत्त्वाचं, जर वाढलं तर क्रॅश नक्कीच आहे, राईट. आणि जर 30 तारखेला बघितलं, 30 तारखेला आपलं एफओएमसीचा प्रेस कॉन्फरन्स आहे, तो अजून डाटा प्रेडिक्ट नाही. ऍडव्हान्स जीडीपी येणार आहे 6 वाजता, राईट. त्यामध्ये काय येतं, जो प्रिव्हियस होता तो 2.1 होता, राईट. फॉरकास्टरने सांगितलं 2.3 आणि ऍक्च्युअल मध्ये काय येतो ते फार महत्वाचं आहे. ओके, त्यामध्ये आपल्या ग्लोबल मार्केटवरती चांगला इम्पॅक्ट येऊ शकतो. जर डाऊन साईड आलं, जर ऍडव्हान्स जीडीपी जर लो आला तर मार्केटमध्ये एकदम स्ट्रॉंग क्रॅश येऊ शकतो, राईट. आणि हे फील होऊ शकतात या ऑर्डर. त्यानंतर S&P 500 बघितलं तर S&P 500 कुठेतरी काल कन्सोलिडेट करत, म्हणजे शुक्रवारी कुठेतरी कन्सोलिडेट करत होतं. त्या कन्सोलिडेशनने खूप जास्त हाल केले, बघू शकता तुम्ही. कन्सोलिडेट करत होतो, राईट. आता इथं कसं मुवमेंट करतं ते महत्वाचं, पण जितकी पाहिजे तितकी स्ट्रेंथ तर नाहीये. सीई साईडची स्ट्रेंथ S&P 500 मध्ये सुद्धा नाही. आता हे झालं आपलं ग्लोबल मार्केट. त्यानंतर आपलं सर्वात महत्वाचं आहे एशियन मार्केट. एशियन मार्केटमध्ये म्हटलं तर निकाईमध्ये क्रॅशवर क्रॅश काय येतात ते ओरडू सांगतोय की निकाईमध्ये स्ट्रेंथ नाही. मी इथं पण सांगितलं होतं की जर अप साईडला मुवमेंट आली तर फिबोनाची जर रिजेक्शन घेणं, फिबोनाचीचं रिजेक्शन एकदम स्ट्रॉंग मुवमेंट येऊ शकते. जर बघू शकता तुम्ही इथे व्यवस्थित एकदम स्ट्रॉंग हे पहिलं रिजेक्शन होतं, याला मार्केटने जोमालने थोडी लिक्विडिटी ग्रॅप केली. लिक्विडिटी जशी ग्रॅप झाली अप साईडला आलं, इथे बघा एक छोटासा ऑर्डर ब्लॉक आहे 4 आवर मध्ये, त्या ऑर्डर ब्लॉकला मार्केटने रिजेक्ट केलं आणि त्यानंतरची मुवमेंट बघा, राईट. एकदम स्ट्रॉंग इंगल्फिंग, बेरिश इंगल्फिंग बनवलं. त्या इंगल्फिंग कॅन्डल, तुम्हाला कॅन्डलस्टिक माहिती नसेल तर कॅन्डलस्टिक वरती मी एक व्हिडिओ बनवलेला, राईट. तुम्ही बघू शकता बेरिश इंगल्फिंग बनवलं, इंगल्फ केलं त्या कॅन्डलला पूर्णतः. जसं इंगल्फ केल्यावरती तुम्ही बघू शकता एकदम स्ट्रॉंग मुवमेंट आपल्याला बघायला भेटली पुट साईडला. हे बघा, या कॅन्डलने इंगल्फ केल्याचे 50% एरियाला आणि त्यानंतर बघा मुवमेंट एकदम स्ट्रॉंग मुवमेंट आपल्याला निकाईमध्ये सुद्धा बघायला भेटते. निकाईमध्ये ॲव्हरेजिंग डायरेक्ट 60,000ला. सो अजूनही निकाईमध्ये माझा व्ह्यू जो आहे तो बेरिशच आहे, सीई साईडचा बनत नाही. तो कुठपर्यंत बनत 60,000 पर्यंत, आणि क्रॅश हे बघायला भेटणार तुम्हाला निकाईमध्ये, बिकॉज वन साईड सीई साईडला मुवमेंट आली होती. हँगसेंग बघितलं, हँगसेंग मध्ये जर बघितलं तर तिथेही तेच आहे. हँगसेंगचा एवढा इम्पॅक्ट इंडियावरती होत नाही, पण तिथेही डाऊन साईडला आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं एफटीएससी. एफटीएससी जर बघितलं, एफटीएससी कुठेतरी उठण्याचं काम करत आहे. पण हे बघा परत त्याच साईडला जिथनं रिजेक्शन घेतलं त्याच साईडला एकदम स्ट्रॉंग मुवमेंट दिली, पण अजूनही मार्केटमध्ये स्ट्रेंथ सीई साईडची आपल्याला बघायला भेटत नाही, राईट. इथून परत एकदा ठीकठाक डाऊन साईड बघायला भेटू शकते आपल्याला, राईट. सो ध्यानात ठेवा एफटीएससी कडे सुद्धा नजर असू द्या. आता सर्वात महत्वाचं आहे त्यानंतर आपलं इंडियन मार्केट म्हणलं की सर्वात महत्वाचं बँक निफ्टी, यावरती थोडं डिस्कशन जास्त करावं लागतं. ओके, आता बँक निफ्टी जर म्हटलं तर बँक निफ्टीमध्ये बघू शकता तुम्ही, वर्डू सांगत होतो मागचे सगळे व्हिडिओ बघायचे, राईट. आतापासून तर मागचे जवळजवळ 27-28 लास्ट मंथ पासून पूर्ण व्हिडिओ बघायचे. प्रिव्हियस पूर्णचे पूर्ण एक ना एक व्हिडिओ बघा. त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये ओरडू सांगतोय मार्केटमध्ये ऍव्हरेजिंग झालेली नाही, मार्केट व्यवस्थित अप जाऊ शकत नाही, राईट. इथे मी रिजेक्शन देतोय, इथे रिजेक्शन देतोय, राईट. इथं अप जाईल माझी तर अपेक्षा नव्हती, पण मी इथं सांगितलं होतं की इथून एक स्ट्रॉंग डाऊन साईड तुम्हाला कुठेतरी बघायला भेटू शकते. ओरडू सांगत होतो आणि एक्झॅक्ट तेच झालं. लोक परत इथे सीईला बसत होते, राईट. होल्डिंग करू नका, मी ओरडू सांगत होतो. तुम्ही काय करा, जसं माझा व्ह्यू पण होता की होल्डिंग बनणार नाही, स्कॅल्प ट्रेड बनणार, राईट. आणि व्यवस्थित ते बनलं, डाऊन साईडला बघायला भेटलं, राईट. पहिलं एकदम स्ट्रॉंग इथे जो सपोर्ट होता त्या सपोर्टला मार्केटने ब्रेक केलं. सपोर्टला ब्रेक केल्यानंतर हे बघा, ज्याला जो मार्केट रेजिस्टन्सचं काम करत होता त्याला सपोर्टचं मार्केटने काम केलं. तुम्ही बघू शकता अपसाईड केलं, व्यवस्थित सपोर्ट घेतला, परत एकदा उठण्याचं काम करत आहेत. आपण 1 आवर मध्ये लावतो आणि अजून परफेक्टली तुम्हाला समजेल उठण्याचं काम करा. मार्केटमध्ये अजून ऍव्हरेजिंग झाली का नाही, ऍव्हरेजिंग जी आहे ती डायरेक्ट 55,050 ला आहे किंवा 55,500 ला आहे. या रेंजमध्ये ऍव्हरेजिंग आहे, म्हणजे हा पूर्ण झोन एक ऍव्हरेजिंग आहे, रो. ओके, सो इथं जर मार्केट आलं ना तर ध्यानात ठेवा वन साईड तुम्हाला सी साईडला मुवमेंट बघायला भेटणार, खतरनाक मुवमेंट बघायला भेटते. ओके, पण जर बघितलं तुम्ही रे बघा, जस्ट अ मिनिट, 1 आवर मध्ये लावतो म्हणजे तुम्हाला अजून परफेक्टली प्रेडिक्ट करायला इझी होईल. ओके, हे बघा 1 आवरची जी टाइम फ्रेम आहे त्यामध्ये लावली. आता 1 आवर मध्ये जर लावलं तर अजूनही पाहिजे तितकी मला स्ट्रेंथ 1 आवर मध्ये
आहे, समजा थोडीशी आहे, लई नाही, पण पाहिजे तितकी नाहीये. जर बघितलं आपण तर पहिलं रिजेक्शन जे मला 1 आवर मध्ये दिसतंय ते डायरेक्ट हेच दिसतंय 57,757चं. आणि तिथून जर एकदा रिजेक्शन घेतलं, बिकॉज हे सपोर्टचं काम करत होतं, हे आता रिजेक्शनचं काम करणार आहे. ओके, तिथून जर रिजेक्शन घेतलं तर मार्केट डायरेक्ट इथे येऊ शकतं आणि मार्केटमध्ये एकदम स्ट्रॉंग ऍव्हरेजिंग होऊ शकते. आणि ज्यावेळेस मार्केटमध्ये ऍव्हरेजिंग होईल, ध्यानात ठेवा, ज्यावेळेस मार्केटमध्ये ऍव्हरेजिंग होईल त्यानंतर एकदम स्ट्रॉंग मुवमेंट सी साईडला तुम्हाला बघायला भेटू शकते. फक्त एकदा ऍव्हरेजिंग होऊ द्या, ऍव्हरेजिंग झाली मार्केटमध्ये टॅब एंट्री भेटेल एकदम स्ट्रॉंग, असा माझा व्ह्यू आहे. ओके, त्यानंतर जर बघितलं आपण थोडंसं खाली आहे, टाइम फ्रेम मोठी करूया कारण वीकचा प्रिडिक्शन व्हिडिओ आहे. सो मोठ्या टाइम फ्रेम कडनं छोट्या टाइम फ्रेम कडे जाणं फार गरजेचं असतं, राईट. जसं जसं अप साईडला मुवमेंट आली मार्केटमध्ये ऍव्हरेजिंग फक्त आणि फक्त ह्याच एरियाला आहे. सो तोपर्यंत ऍव्हरेजिंग होणार नाही. ट्रेंड बघितला तुम्ही तर हे बघा, ट्रेंड, हे ट्रेंड लाईन ब्रेक झाली, मार्केट डाऊन साईडला आलं. आता हा ट्रेंड बनत आहे, राईट. पण हा जर ट्रेंड हवा असेल मार्केटला एकदम स्ट्रॉंग, तर मार्केटला ऍव्हरेजिंग करणे हाच एरिया आहे की जो मार्केटमध्ये ऍव्हरेजिंग करून देऊ शकतो. आणि एकदा इथे ऍव्हरेजिंग झाली तर वन साईड मुवमेंट येऊ शकतात, राईट. आता ते इव्हीएसचे जे रिझल्ट आहे, राईट, 29ला फेडरल फंडचं आहे, राईट. त्यानंतर एफओएमसीचं स्टेटमेंट काय येतं, एफओएमसीचं स्टेटमेंट फार महत्वाचं राहील. मी तर तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगालच काय स्टेटमेंट आलंय काय नाही. त्यामध्येच ही ऍव्हरेजिंग होऊन जाणार आहे बघा तुम्ही. त्यामध्ये एकदा ही ऍव्हरेजिंग झाली का संपला विषय, वन साईड मार्केट सी येईल, असं माझा व्ह्यू आहे. म्हणजे वन साईड म्हणजे बऱ्यापैकी मुवमेंट तुम्हाला बघायला भेटू शकते त्यामध्ये, राईट. पण ते व्हायला पाहिजे आणि ते फार महत्वाचं आहे, राईट. ते जर नाही झालं तर आपल्याला व्यवस्थित समाधान नाही. त्यानंतर जर बघितलं आपण अजून थोडं व्यवस्थित डिटेलमध्ये, ते बघा एरिया 1 डेची टाइम फ्रेम व्यवस्थित ब्रेक झालाय, तो एरिया व्यवस्थित प्रॉपर एरिया ब्रेक झाला. ब्रेक नंतर एकदम डाऊन साईड, आणि तुम्हाला सांगतो एकदम स्ट्रॉंग सपोर्ट जो आहे तुम्हाला, तो सपोर्ट 55,500चा आहे, राईट. 55,500चा सपोर्ट नोट करून ठेवा. हा सपोर्टवर मार्केट कसं रिॲक्ट करतंय ते फार फार महत्वाचं आहे, राईट. एकदा त्या सपोर्टला मार्केटने व्यवस्थित व्यवस्थित त्याला रिस्पेक्टफुली ट्रीट केलं त्यानंतर मुवमेंट बघा, मार्केट हे सुद्धा ब्रेक करू शकतं. हे बॅरिगेट पूर्ण ब्रेक होतील. ओके, त्यानंतर तर बघितलं आपलं निफ्टी फिफ्टी. तर निफ्टी फिफ्टी मध्ये काय दिसतंय, निफ्टी फिफ्टी बघा, निफ्टी फिफ्टी मध्ये काय चालू आहे, राईट. झालं निफ्टी फिफ्टी मध्ये ऍव्हरेजिंग, हे बघा टॅब एंट्री भेटत होती तुम्हाला, ओरडू ओरडू तेच तेच परत परत रिपीट करावं लागतं. मी सांगितलं होतं सपोर्ट काय आहे, सपोर्ट जो आहे तो 23,583चा सपोर्ट आहे, राईट. हे बघा, सगळे लोक बोलतो सीईला जाईल सीईल जाईल, मार्केटमध्ये जोपर्यंत ऍव्हरेजिंग होत नाही तोपर्यंत मार्केट कधीच अप जात नाही, ध्यानात ठेवा. हा इतिहास आहे मार्केटचा. मार्केट फॉलो पाथ, राईट. ते स्वतःची फूट स्टेप आहेत त्याला फॉलो करतं आणि एक्झॅक्ट तसं होतं. मार्केट सगळा बेसिकचा खेळ. असं आलो आणि तुम्हाला मी सांगितलं ही स्ट्रॅटेजी शिका, ती स्ट्रॅटेजी शिका, राईट, तसं होत नाही. मार्केट एकदम स्ट्रॉंग सायकोलॉजी प्लस एखादी स्ट्रॅटेजी व्यवस्थित तुम्ही त्याला रिॲक्ट केलं तर आणि सायकोलॉजी करायला 3 ते 4 वर्ष लागतात, राईट. त्यावरती जो ज्याला लॉंग टर्म ट्रेडर बनायचे त्यांनी गप 1 इयर फक्त 1 लॉट वरती ट्रेड करायचा. माहितीये खूप 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 कसतरी वाटणार आहे, कधी कधी लो फील होणार आहे, कधी कधी तुम्हाला डिमोटिवेट फील होणार आहे, पण नाही, ज्यावेळेस डिमोटिवेट फील होईल त्यावेळेस परत उठायचं, या आय कॅन डू इट. ओके, सो तोच लॉट टिकवायचा, तो लॉट एकदा जाईल दुसऱ्यांदा जाईल पण तुमचे पैसे लॉस नाही जाणार, तुम्हाला लॉस नाही जाणार. ओके, तुम्ही काय करता, खूप मोठं कॅपिटल घेऊन येता, ते कॅपिटल लॉस मध्ये घालता, एकदा ते कॅपिटल गेलं की तुमच्याकडे काहीच नसतं, मग डायरेक्ट तुमचा फार मूड हाफ होऊन जातो, तुमचा मार्केटकडे बघण्याचा व्ह्यू जो होतो तो निगेटिव्ह होतो, राईट. त्यासाठी सर्वात महत्वाचं आहे मार्केटमध्ये कधी जर तुम्हाला लॉंग टर्म टिकायचं असेल तर लॉंग टर्म टिकण्यासाठी तुम्हाला जसं आपण एखादी डिग्री होतो, इंजिनिअरिंग करायचं म्हणलं तर 4 इयर लागतात, राईट. तुम्ही डॉक्टर बनायचं म्हणलं तर 5 इयर लागतात, राईट. तर ह्या गोष्टी करण्यासाठी खूप जास्त कालावधी लागते. कधी एक्झाम युपीएससी क्वालिफाय करायचं म्हटलं तुम्हाला मिनिमम 4 ते 5 इयर द्यावं लागतात, राईट. तुमचं 12th नंतर एकदम त्यावेळेस तुमचा जो सिलेबस आहे तो कव्हर होतो. तो सिलेबस कव्हर झाल्यानंतर तुम्हाला एकदम स्ट्रॉंग काहीतरी बांधता येतं. तसं कोणतंही क्षेत्र म्हणा, तुम्ही हेच नाही, तुम्ही ऍग्रिकल्चरमध्ये घुसा, बिझनेसमध्ये घुसा, एंटरप्रेन्योरशिपमध्ये घुसा, तुम्ही कोणताही धंदा करा, तुम्हाला लॉंग टर्म द्यावंच लागणार आहे. आणि लॉंग टर्म दिल्यानंतरच तुम्हाला समजणार आहे की मार्केटमध्ये काय व्यवस्थित चालतंय काय नाही, हे समजल्यावरच तुमचा जो व्ह्यू आहे मार्केटचा तो क्लिअर होणार आहे. ओके, राईट. आता यानंतर जर बघितलं आपण आपला निफ्टी फिफ्टीला सपोर्ट जो आहे तो हाच आहे,
23,400-500चा, राईट. जर दुसरा सपोर्ट बघितला 23,339चा एकदम स्ट्रॉंग सपोर्ट आहे. जर ॲव्हरेजिंग जर म्हटलं मार्केटमध्ये 23,429ला एकदम स्ट्रॉंग ॲव्हरेजिंग आहे निफ्टी फिफ्टीमध्ये. त्यानंतर मार्केटमध्ये एकदम स्ट्रॉंग रॅली आपल्या निफ्टी फिफ्टीमध्ये बघायला भेटू शकते. ओके. त्यानंतर जर बघितलं आयटी सेक्टर काय चाललंय, आयटी सेक्टर बघितलं, आयटी सेक्टर एक्झॅक्ट व्यवस्थित पाथ फॉलो करत आहे, राईट. बघितलं मी डाऊन साईड आलं, लिक्विडिटी एरिया ग्रॅप झाला, लिक्विडिटी एरिया जसा ग्रॅप झाला, आता तो ग्रॅप काय झाला हे बघा, स्ट्रॉंग ॲव्हरेजिंग, स्ट्रॉंग ऑर्डर ब्लॉक होती, ते ऑर्डर ब्लॉकला फिल केलं, ऑर्डर ब्लॉक फिल केल्यानंतर परत एकदा वर साईडला टोन काढलं. एक्झॅक्ट तसं झालं ते निफ्टी फिफ्टीमध्ये पाहिजे नव्हतं. निफ्टी फिफ्टीमध्ये डाऊन साईडला आलं, डाऊन साईडला आल्यानंतर तुम्हाला एकदम सपोर्ट पाहिजे नव्हतं. तुमचा व्ह्यू पाहिला, तुमचा जो सायकोलॉजी ती कशी क्रिएट झाली पाहिजे, तुम्हाला लगेच समजलं पाहिजे आता काय इथं काय, राईट. तर बघा इथे एकदम स्ट्रॉंग तुमचं डायव्हर्जन घडलं, त्या डायव्हर्जनला मार्केटने टॅप केलं, 1 पिन पॉईंट वरती एंट्री तुम्हाला निफ्टी फिफ्टी आणि निफ्टी आयटी सेक्टरमध्ये सुद्धा भेटली. ओके. आता यानंतर जर बघितलं एकदम स्ट्रॉंग रेजिस्टन्स जर बघितला तोच आहे 29,300चा, त्याशिवाय रेजिस्टन्स नाही. त्यानंतर जर बघितलं आपलं सेन्सेक्स मध्ये काय चाललंय, सेन्सेक्स खतरनाक तुफान आणलंय सेन्सेक्स. अजून सेन्सेक्स मध्ये ऍव्हरेजिंग व्हायला 74,800ची लेवल आलेली नाहीये, राईट. आलं होतं सेन्सेक्स 75,300च्या लेवल पर्यंत आलं, त्यासाठी काही नाही, हे पॉईंट त्यासाठी करूया. सेन्सेक्स जर आलं तर वन टाइम मध्ये ऍव्हरेजिंग मारा आणि त्यानंतर अप जाईल, राईट. सो सेन्सेक्स मध्ये ऍव्हरेजिंग होणं फार सोपं आहे निफ्टी फिफ्टी रादर दॅन निफ्टी फिफ्टी, राईट. निफ्टी फिफ्टी कधी कधी खूप कन्सोलिडेट करतं, कन्सोलिडेट केल्यानंतर निफ्टी फिफ्टी रिॲक्ट होतो. ओके. आता जर बघितलं आपण इथे जर व्यवस्थित ऍव्हरेजिंग झालं टॅप पॉईंट वरती, तर ऍव्हरेजिंग नंतर खूप चांगली मुवमेंट तुम्हाला सेन्सेक्स मध्ये सुद्धा भेटू शकते, राईट. सो त्यामुळे सांगत असतो मार्केटमध्ये वन लॉट ट्रेड करा, त्यानंतर आपल्याला समजतं. जर याचं स्ट्रेंथ बघितली तर स्ट्रेंथ सुद्धा अजूनही डायव्हर्जनच फॉलो करत नाहीये. स्ट्रेंथ जर बघितली अजूनही पुट साईडची स्ट्रेंथ आहे, सो ते फार महत्वाचं आहे. ओके. त्याला कसं रिॲक्ट करतं ते फार महत्वाचं आहे. ओके. त्यानंतर जर बघितलं आपलं क्रूड ऑइल मध्ये काय चालू आहे, क्रूड ऑइल ज्या प्रकारे उडलं ना भाई साहेब खतरनाक. क्रूड ऑइल म्हणजे का झालं माहिती आहे का, क्रूड ऑइल झालं, गोल्ड झालं, याचं उडायचं कारण आहे जी अनसर्टनिटी इंडियामध्ये चालू होती सध्या, त्या अनसर्टनिटीला त्याच्या फुटस्टेप जे आहेत त्या फॉलो केल्यात क्रूड ऑइलने, कारण मंदीच्या पिरियडचे स्टॉक आहे आणि व्यवस्थित रिजेक्शन चालू आहे. रिजेक्शन घेतं परत एकदा सपोर्ट होती, कसं रिॲक्ट करता ते फार महत्वाचं आहे. मी जास्त क्रूड ऑइल राईट यामध्ये ट्रेड करत नाही. सो ओके. फायनान्शियल बघितलं, फायनान्शियल काही एवढं महत्वाचं नाही. सो तेच झालंय, व्यवस्थित ॲव्हरेजिंग झाली, जो आपण सपोर्ट बोलतो होतो त्या सपोर्टला मार्केटने टॅप केलं, त्याच्या प्रॉक्सिमलला व्यवस्थित सपोर्ट झाला आणि सपोर्ट नंतर एकदम स्ट्रॉंग मुवमेंट आपलं कुठेतरी आपल्या फायनान्स सेक्टरमध्ये सुद्धा बघायला भेटले, राईट. त्यानंतर जर बघितलं आपलं ग्लोबल मार्केटमधलं सर्वांमधलं क्रिप्टो वगैरे, क्रिप्टोमध्ये काय दिसतंय, क्रिप्टोवर बघितलं तर बघू शकता तुम्ही क्रिप्टोमध्ये ह्या ज्या मुवमेंट आहे त्या खूप स्ट्रॉंग आहे, राईट. बघू शकता हे बघा, राईट. क्रिप्टोमध्येच आता खरी मजा ती आहे ती क्रिप्टोमध्ये, ज्याला स्कॅल्पिंग ट्रेड करायचा तो क्रिप्टोमध्ये, राईट. क्रिप्टोमध्ये एकदम परफेक्टली मुवमेंट आहे, तुम्ही बघू शकता व्यवस्थित ट्रेंड लाईन फॉलो करून राहिलं मार्केटमध्ये. स्ट्रेंथ जी आहे ती क्रिप्टोमध्ये. ओके. आता त्यानंतर जर बघितलं आपण त्याचा रेजिस्टन्स जर बघितलं तर रेजिस्टन्स कुठे दिसतो आपला, रेजिस्टन्स जो आहे तो रेजिस्टन्स 66,800चा रेजिस्टन्स आहे, राईट. तिथं कसं रिॲक्ट करतं त्यानंतर एकदम स्ट्रॉंग 82-83,000च्या मला लेवल लवकरच या पुढच्या मंथमध्ये दिसू राहिले, माझा असा व्ह्यू आहे. ओके. त्यानंतर जर बघितलं आपलं युरो युएसडी मध्ये काय चाललंय, पहिले इथेरियम सांगतो मग युरो युएसडी करतो. बघा इथेरियम सुद्धा एकदम स्ट्रॉंग अपसाईडला निघालाय, राईट. ज्या प्रकारे आपला व्ह्यू होता एकदम स्ट्रॉंग एक्झॅक्ट तसंच निघालाय, बघू शकता. टॅप पॉईंट एंट्री भेटली अप साईडला. आता पहिलं रिजेक्शन 2051चं आहे, तिसरं रिजेक्शन जे आहे ते 24,022चं आहे. ओके. हे इथं कसं रिॲक्ट करतं कशाला, 2051ला. या 2051ला जर व्यवस्थित फॉलो केलं तर देन डायरेक्ट ब्रेक आणि डायरेक्ट 24,028ची एक लेवल आहे, तिथपर्यंत मार्केटला रेजिस्टन्स नाही, राईट. त्यानंतर जर बघितलं आपलं युरो युएसडी मध्ये काय चाललंय ते बघूया. युरो युएसडी आता आहे बघा, युरो युएसडी बद्दल तुम्हाला सांगण्याआधी तुम्हाला काय सांगतो, राईट. आता जर बघितलं आपण आता पुढच्या 29 तारखेला, राईट, काही रिझल्ट आहेत मार्केटमध्ये. 29 तारखेला जर बघितलं आपण तर पहिला रिझल्ट जो येतोय तो येतो फेडरल बँकचा.
फेडरल बँकचा जो रिझल्ट आहे तो फार इम्पॉर्टंट आहे, राईट. फेडरल बँकचा जो रेट कट काय येतोय, बिकॉज प्रिव्हियसचा जो होता, जो मागच्या वेळेस आला होता, तो जो आला होता तो आलता आपला जवळजवळ 3.75%, राईट. आणि जो आता प्रेडिक्ट केलाय जे फॉरकास्टर आहे त्यांनी सांगितलंय 3.75 आहे. आणि जर आता जो ऍक्च्युअल जो येणार आहे तो ऍक्च्युअल जर वाढला, ध्यानात ठेवा, जर त्यांनी जर बूम केलं तर मार्केटमध्ये परत एकदा इथे क्रॅश दिसू शकतो. पण तो जर व्यवस्थित यांच्यासारखा आला तर ते कुठेतरी पॉझिटिव्ह संकेत असू शकते. त्यानंतर एफओएमसीचं स्टेटमेंट काय येते, राईट. त्याचा अजून काय डाटा प्रिडिक्ट झाला नाही, पण तो सुद्धा आहे 29 तारखेला 11:30च्या आसपास हे रिझल्ट यायला पाहिजे. ओके, तुम्हाला तसं मी सांगणार. त्यानंतर 30 तारखेला एक आहे. 30 तारखेला जर बघितलं आपण, 30 तारखेला एकदम स्ट्रॉंग आपले जवळजवळ न्यूज आहेत. जर 30 तारखेला बघितलं एफओएमसी ची प्रेस कॉन्फरन्स आहे, तर एफओएमसी च्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये काय डिस्कस होते ते फार महत्वाचं आहे. ओके, सो तिथे एक आहे. त्यानंतर जर बघितलं आपण ऍडव्हान्स जीडीपी एक येणार आहे. तो ऍडव्हान्स जीडीपी जो आहे, तो ऍडव्हान्स जीडीपी काय सांगतोय काय नाही ते फार महत्वाचं आहे. बिकॉज जो प्रिव्हियस आला होता तो 2.1% आला होता, राईट. आणि फॉरकास्टिंग 2.3% आला सांगितलं. याच्यापेक्षा जर वाढला तर पॉझिटिव्ह संकेत, राईट. जीडीपी जर ऍक्च्युअल जर जास्त आला तर पॉझिटिव्ह आहे, राईट. त्यानंतर कोर पीसीचा आहे, जी प्राइस इंडेक्स आहे ती काय आहे, प्रिव्हियस जो आला होता तो 3% आला होता, 0.3%. फॉरकास्टने 0.1% सांगितलं. आता इथं काय येतं ते फार महत्वाचं आहे. ओके, तर हे काय रिझल्ट आहे ते मार्केटवरती फार पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह इम्पॅक्ट करू शकतो. सर्वात महत्वाचं आहे ऍडव्हान्स जीडीपी, तिथं काय येतं, राईट. तर तुम्ही बघितलं इथे व्यवस्थित सपोर्ट घ्यायचा, अप जायचं, परत एकदा डाऊन साईडला मुवमेंट बघायला भेटेल. जर आपण बघितलं 1 वीक मध्ये बघू शकता, जशी अप साईडला गेलं होतं, अप साईडला गेल्यावरती इथं कुठे ऍव्हरेजिंग झाली नव्हती मार्केटमध्ये. आता मार्केटमध्ये ऍव्हरेजिंग होणं फार गरजेचं आहे, राईट. त्यासाठी हे रिझल्ट फार इम्पॅक्टफुल आहे. बघा, पहिलं रिजेक्शन आहे, पहिला सपोर्ट आहे 1.11% सपोर्ट आहे. एकदा जर तो ब्रेक झाला त्यानंतर मार्केट डायरेक्ट तुम्हाला इथे दिसू शकतं कोणत्या एरियाला, 1.6%ला. आणि हा खूप बऱ्यापैकी क्रॅश दिसू शकतो. त्यानंतर वन साइड मुवमेंट आपल्याला सीई साईडला दिसू शकते. मार्केट याचा हायर हाय सुद्धा ब्रेक करू शकतो. ओके, आता त्यानंतर जर बघितलं आपलं सर्वात महत्वाचं आहे आपलं गोल्ड. गोल्ड मध्ये काय चालू आहे बाबा, गोल्ड मधलं सांगा. गोल्ड मध्ये एक्झॅक्ट आपण जे व्यवस्थित बोललोय, राईट. त्या व्हिडिओकडे तुम्ही कसं बघता मला नाही माहित. मी जर दर व्हिडिओमध्ये सांगत असतो की तुमचा व्ह्यू आहे मार्केटचा तो क्लिअर ठेवण्यासाठी तुम्हाला नोट्स काढणं फार गरजेचं आहे. तुम्ही एंटरटेनचे फार व्हिडिओ बघता, एंटरटेनमेंटचे पूर्णतः व्हिडिओ बघता, पण जे नॉलेजेबल व्हिडिओ ते तुम्ही कंझ्युम करत नाही. ओके, आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला नॉलेज स्प्रेड करतोय. ओके, तर बघितलं तुम्ही व्यवस्थित याला ब्रेक केलं, अपसाईडला गेलं, परत हा सपोर्ट होता, व्यवस्थित त्याला सपोर्ट घेतला, परत एकदा गेलं. व्ह्यू आपला इथे होता की 47 पर्यंत जाईल, पण 46 पर्यंत गेलं, 46चं रिजेक्शन घेतलं, परत डाऊन साईडला. आता हे जर रिॲक्ट झालं तर व्यवस्थित 48 पर्यंत मार्केट जाऊ शकते. ओके, त्यानंतर जर बघितलं आपलं सिल्वर मध्ये काय चालू आहे, सिल्वर मध्ये पण त्याचा एक्झॅक्ट सपोर्ट घेतला. आपण इथं बोललो होतो, एक्झॅक्ट सपोर्ट घेतला, अप साईडला मुवमेंट गेली, 40 पर्यंत आपलं टार्गेट होतं, पण बऱ्यापैकी 38-39 पण गेलं, परत डाऊन साईडला आलं. डाऊन साईडला आल्यानंतर इथे इंगल्फिंग कॅन्डल होत्या, 50-50 एरियाला व्यवस्थित सपोर्ट घेतला. सपोर्ट नंतर परत एकदा अप साईडला मार्केट निघालं. ओके, सो आता इथं कसं रिॲक्ट होतं ते फार महत्वाचं आहे, राईट. आता जीडीपी जो होईल त्याचा काय इम्पॅक्ट होतो काय नाही ते फार महत्वाचं आहे. त्यानंतर जर बघितलं आपण डॉलर मध्ये काय दिसतंय ते फार महत्वाचं आहे. डॉलर कसं रिॲक्ट करतं, डॉलर बघा अप साईडला निघालाय. डॉलरचा घाण इम्पॅक्ट होतो आपल्या इंडियन मार्केटवर. डॉलर जर अप गेलं तर इंडियन मार्केट कुठेही कॉलॅप्स करू शकतं. आणि इंडियन, आणि याचा इम्पॅक्ट दुसरा एक होतो आपल्या गोल्डवरती. गोल्ड आणि डॉलरचा व्हाईसवर असतो, राईट. सो आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच.